नमस्कार, नमस्ते. तर विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीमधला अतिशय महत्त्वाचा टॉपिक ज्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे ॲसिड्स आणि बेसेस. चला तर मग आजच्या सेशनमध्ये आपण ॲसिड्स म्हणजे काय आणि बेसेस म्हणजे काय, तो डिटेलमध्ये बघणार आहे. ॲसिड्स, बेसेस म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे 5 कॉन्सेप्ट. पहिले आहे अरेनियस कॉन्सेप्ट, दुसरे आहे ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट, त्यानंतर आहे लेविस ॲसिड बेस थेअरी आणि त्याच्यानंतर आहे लक्स फ्लूइड कॉन्सेप्ट आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बघावं लागतं ते म्हणजे सॉल्व्हंट सिस्टीम. आता या ज्या 5 कॉन्सेप्ट आहेत ते फार पॉप्युलर आहेत. या कॉन्सेप्टनुसार प्रत्येकाची थेअरी वेगवेगळी आहे. प्रत्येक थेअरी आपल्याला ॲसिड म्हणजे काय आणि बेस म्हणजे काय असं सांगत असते. आता एवढ्या काचची गरज का पडली? एवढ्या 5 थेअरी डेव्हलप का झाल्या? तर अगोदर अरेनियस कॉन्सेप्ट आली. तिने ॲसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय ते सांगितलं. त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स होत्या. त्याला काही गोष्टीमध्ये चुप्पी साधावी लागली. म्हणजे त्याला सांगता नाही आलं. एखाद्याने प्रश्न क्रॉस क्वेश्चन विचारले तर त्याला सांगताच नाही आलं की याला ॲसिड का म्हणतात, याला बेस का म्हणतात. आता बघा, रिसर्चला वाव आहे. ज्या गोष्टी अरेनियसला सांगता येत नाहीये की ॲसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय, याला ओव्हरकम करण्यासाठी रिसर्च करण्यात आला आणि दुसरी थेअरी आली ती म्हणजे ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट, लेविस ॲसिड बेस थेअरी. अशा वेगवेगळ्या थेअरी डेव्हलप झाल्या आणि प्रत्येक थेअरीवरती प्रश्न विचारले जातात. आपण आजच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे व्हॉट इज मीन बाय ॲसिड अँड व्हॉट इज मीन बाय बेस अकॉर्डिंग टू द अरेनियस कॉन्सेप्ट. येस, गुड इव्हनिंग सर्वांना. चला जॉईन व्हा पटपट. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा चॅट बॉक्समध्ये. अतिशय महत्त्वाचं सेशन होणार आहे. डिटेलमध्ये बघणार आपण ॲसिड्स आणि बेसेस अकॉर्डिंग टू द अरेनियस कॉन्सेप्ट. यस, वेरी नाइस, वेरी नाइस. सब बढ़िया है. चलो जी, ज्वाइन हो जाओ जल्दी से. लेट स्टार्ट टुडे सेशन. अरेनियस कॉन्सेप्ट अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, 1884 ला अतिशय जुनी कॉन्सेप्ट आहे आणि अजून सुद्धा आपण 2026, 27, 28, 29, 30 अगदी खूप काळा म्हणजे अजून खूप वर्ष आपण अरेनियस कॉन्सेप्ट यूज करणार आहे. का बरं? कारण त्याने जी थिअरी सांगितली होती ती त्या काळामध्ये अतिशय पॉप्युलर झाली होती आणि ती लागू देखील होत होती, पण त्याच्या काही लिमिटेशन्स होत्या. प्रश्न तिथंच विचारला जातो. चला बघूया आपण डिटेल अरेनियस कॉन्सेप्ट. अतिशय महत्त्वाचा सेशन आहे. बघा, 1884 मध्ये अरेनियस ऑफर्ड द फर्स्ट मॉडर्न अप्रोच टू द ॲसिड्स बेस कॉन्सेप्ट. त्याने पहिल्यांदा 1884 मध्ये ॲसिड आणि बेसेस या कॉन्सेप्टसाठी एक मॉडर्न अप्रोच त्याने ऑफर केला. काय सांगितलं? विच इज युज्ड इव्हन टुडे. जे सांगितलं ते आजपर्यंत आपण यूज करत आहोत. काय सांगितलंय डिटेलमध्ये बघूया. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, अरेनियस थिअरीनुसार आता ॲसिड म्हणजे काय आपण ते बघूया. अकॉर्डिंग टू द अरेनियस कॉन्सेप्ट, जेवढं जेवढं इम्पॉर्टंट आहे ते सगळं इथं घेणार आहे, काळजी करू नका. अकॉर्डिंग टू द अरेनियस थेअरी किंवा अकॉर्डिंग टू द अरेनियस कॉन्सेप्ट, अँड ॲसिड इज ए हायड्रोजन कंपाऊंड. ॲसिड हा एक हायड्रोजन कंपाऊंड आहे. याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा वर्ड आहे, दॅट इज हायड्रोजन कंपाऊंड. म्हणजे म्हणजे डिटेल बघू, हो ना. थोडंसं ट्विस्ट करतो मी इथं तुम्हाला. बघा, अरेनियस थिअरीनुसार काय आहे, ॲसिड इज ए हायड्रोजन कंपाऊंड विच गिव्स हायड्रोजन आयन्स दॅट इज H प्लस इन ॲक्वियस सोल्युशन. बस, दॅट्स इट. अरेनियस थिअरी काय सांगते, ॲसिड हा एक हायड्रोजन कंपाऊंड आहे. तो H प्लस देतो, हायड्रोजन आयन्स देतो, बट इन ॲक्वियस सोल्युशन. 3 वर्ड्स विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. अरेनियस कॉन्सेप्टनुसार ॲसिड हा हायड्रोजन कंपाऊंड असला पाहिजे. जर समजा त्यांनी सांगितलं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए अरेनियस ॲसिड, तर तुम्हाला फक्त एवढंच चेक करायचं की तो हायड्रोजन कंपाऊंड आहे किंवा नाही. उदाहरणार्थ मी म्हटलं H2SO4 हा हायड्रोजन कंपाऊंड आहे का, तुम्ही चेक करायचं. हायड्रोजन कंपाऊंड म्हणजे असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहे. तर याच्यामध्ये हायड्रोजन आहे, तुम्ही म्हणायचं सर बरोबर, इट इज ए हायड्रोजन कंपाऊंड. म्हणजे हा अकॉर्डिंग टू द अरेनियस थिअरी ॲसिड किंवा असू किंवा नसू शकतो, ते पुढं पाहू. पण हायड्रोजन कंपाऊंड आहे तर पॉसिबिलिटी आहे तो अरेनियस ॲसिड असण्याची. मी म्हटलं सर KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट, याच्यामध्ये हायड्रोजनच नाहीये, हायड्रोजन कंपाऊंडच तो होऊ शकत नाही, तर मग अरेनियस ॲसिड बेस बघायची गरजच नाही. कळलं तुम्हाला? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, अरेनियसने सांगितलं ॲसिड म्हणजे हायड्रोजन कंपाऊंड, तो हायड्रोजन कंपाऊंड असणं मस्ट आहे. दुसरं सांगितलं हायड्रोजन कंपाऊंड असून उपयोग नाही,
इट मस्ट गिव्ज, त्याने काय केलं पाहिजे, हायड्रोजन आयन्स H+ रिलीज केले पाहिजे. अजून थोडी भर पडली की हायड्रोजन कंपाऊंड असणारा ऍसिड असू शकतो, पण असून चालत नाही. इथंच ऑप्शनमध्ये इलिमिनेट करायला, हायड्रोजन कंपाऊंड असेल तर ऍसिड आहे का नाही ते बघायचा, नसेल तर तो डायरेक्ट कट झाला. सो अरेनियसने सांगितलं ऍसिड इज अ हायड्रोजन कंपाऊंड विच गिव्ज H+ आयन. तो हायड्रोजन कंपाऊंड असावा, त्याने H+ देणं गरजेचं आहे इन ॲक्युअस सोल्युशन. आणि हाच त्याचा मेजर ड्रॉबॅक आहे. त्याने सांगितलं एखादा कंपाऊंड हायड्रोजन कंपाऊंड जर असेल तर तो H+ देत असेल आणि ॲक्युअस सोल्युशनमध्ये देत असेल, पाण्यामध्ये देत असेल, तर तो ऍसिड असेल. अरेनियस काय सांगतो, कोणताही एखादा सबस्टन्स ऍसिड तेव्हा असेल तो घेतल्यानंतर तो हायड्रोजन कंपाऊंड असावा, त्याला पाण्यात टाका. जर पाण्यात टाकल्यानंतर ॲक्युअस सोल्युशन म्हणजे काय, पाण्यामध्ये टाकल्यानंतर, जर पाण्यात टाकल्यानंतर त्याने जर H+ दिला तर तो ऍसिड म्हणायचा अकॉर्डिंग टू द अरेनियस थेरी. हायड्रोजन कंपाऊंड विच गिव्ज H+ आयन इन ॲक्युअस सोल्युशन, म्हणजेच पाण्यामध्ये त्याने H+ दिला तर त्या हायड्रोजन कंपाऊंडला मी अरेनियस थेरीनुसार अरेनियस ऍसिड म्हणेल. उदाहरणार्थ KMnO4 हायड्रोजनच कंपाऊंड नाहीये, त्याच्यामुळं हा ऍसिड असूच शकत नाही. म्हणजे पहिल्या स्टेपला ती म्हटली सर किंवा बाबा माझ्याकडे मोबाईलच नाहीये, मोबाईल मागायला गेलं, म्हणजे पुढे जाऊन ती मोबाईल नाही म्हटलं, नंबरच नाही दिला, पुढे कशाला विचारता. म्हणजेच हायड्रोजन कंपाऊंड असून चालत नाही, H+ देणं गरजेचं आहे पाण्यामध्ये ॲक्वस सोल्युशनमध्ये. आता उदाहरणार्थ मी HCl घेतलं, हायड्रोजन कंपाऊंड आहे, H+ देतोय कशामध्ये, पाण्यामध्ये. म्हणजे मी HCl घेतलं, पाण्यामध्ये टाकलं, इट गिव्ज H+ आयन, इट इज ए अरेनियस ऍसिड. आता HCl, आता याचे एक्झाम्पल विचारू शकतात, तर HCl आहे, नायट्रिक ऍसिड आहे, H2SO4 आहे, फॉस्फोरिक ऍसिड H3PO4 पण आहे, ज्याच्यामध्ये हायड्रोजन डाव्या साईडला आहेत. हे सगळे अरेनियस थेरीनुसार ऍसिड असतील. कोणते कोणते विचारू शकतात, HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड, HNO3 नायट्रिक ऍसिड, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड, H3PO4 फॉस्फोरिक ऍसिड, H3PO3 फॉस्फरस ऍसिड. ऑल आर ऍसिडिक इन नेचर किंवा ऑल आर ऍसिड्स अकॉर्डिंग टू द अरेनियस थेरी. का, कारण सगळे हायड्रोजन कंपाऊंड्स आहेत, पाण्यात टाकल्यानंतर H+ देतात. क्लिअर आहे. ऍक्च्युली काय होतं, आपण इथं एक्झाम्पल बघूया. जर HCl घेतला तर तो काय असेल, तो असेल बाळांनो ऍसिड. का बरं, जर पाण्यामध्ये टाकला इन ॲक्युअस, जर पाण्यामध्ये टाकला तर इट गिव्ज H+ प्लस Cl-, तर पाणी काय करेल, त्यांना दोघांना काय करेल, आयोनाइज करेल. म्हणजेच त्याचं आयोनायझेशन होईल. HCl मॉलिक्यूल घेतला, आता मॉलिक्यूल घ्यायचा का, तुमच्या लॅबमध्ये तुम्ही जर कॉन्सन्ट्रेटेड HCl कोणतंही घेतलं, ते पाण्यात टाकलं तर ते डायल्युशन होईल, त्याचं आयोनायझेशन होईल आणि ते पाणी काय करेल, HCl ॲक्वसमध्ये टाकल्यावर इट गिव्ज H+ प्लस Cl-. मग इट गिव्ज H+, म्हणजेच काय झालं, HCl इज अ हायड्रोजन कंपाऊंड इन ॲक्वियस सोल्युशन इन वॉटर, इन पाणी, इट गिव्ज H+, म्हणजे HCl काय झाला, ऍसिड झाला. दुसरं एक्झाम्पल घेऊया, HNO3 नायट्रिक ऍसिड, पाण्यामध्ये टाकलं, ॲक्वियस मध्ये टाकलं तर इट गिव्ज H+ प्लस NO3-. आता कसं, हे चार्ज कळतात तुम्हाला, इथं जर एक प्लस असेल तर इथं एकच मायनस असेल, इथं 2 असेल तर इथं 2 असेल. म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड CaOH ट्वाईस, हे सुद्धा काय झालं, NaOH KOH. ते बेसचं बघू आपण सध्या. आता एवढं बघा, नायट्रिक ऍसिड या ठिकाणी जर पाहिलं तर इट गिव्ज H+ आयन. आता आपण फक्त ऍसिड बद्दल बोलतोय, बेस बद्दल मी थोड्या वेळात बोलणार आहे. म्हणजे H2SO4 सुद्धा, फॉस्फोरिक ऍसिड सुद्धा, फॉस्फरस ऍसिड सुद्धा. आता मला चॅट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं, कमेंट बॉक्समध्ये, फॉस्फरस रस OUS आणि IC याच्यामध्ये काय फरक असतो, तर तो ऑक्सिडेशन स्टेटचा असतो. ते तुम्हाला सर्च करून मला चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. डन. ऍसिड कळला, ऍसिड हायड्रोजन कंपाऊंड आहे, H+ देतो पाण्यामध्ये, HCl, HNO3, H2SO4, फॉस्फोरिक ऍसिड H3PO4, फॉस्फरस ऍसिड H3PO3, ऑल आर हायड्रोजन कंपाऊंड, गिव्ज H+ आयन इन ॲक्वस सोल्युशन. सो ऑल आर अकॉर्डिंग टू द अरेनियस थेरी इट इज अन ऍसिड. कळलं, तो काय असेल, ऍसिड असेल. एक्झाम्पल कळले. सो दिस इज ऑल अबाउट ऍसिड्स. चला आता आपण बघूया बेस. पण सर तुम्ही इथं बेस दिलंच नाही, तुम्ही इथं बेस का नाही दिलं सर, इथं तुम्ही ऍक्च्युली इथं बेस द्यायला पाहिजे होतं. मग का, कारण अकॉर्डिंग टू द अरेनियस थेरी
ही थेरी काय आहे, अरहेनियस थेरी काय आहे, ऍसिड बेसिसची थेरी आहे. मग तुम्ही द बेस का नाही म्हटला, तुम्ही द अल्कली का म्हटला? डिअर स्टुडंट्स, ऑलवेज रिमेंबर, जेवढे जेवढे बेस, ऑल बेसेस विच डिझॉल्व्स इन वॉटर, जेवढे बेसेस पाण्यामध्ये डिझॉल्व होतात त्यांना आपण अल्कली म्हणतो. पण सगळेच बेसेस पाण्यामध्ये डिझॉल्व होतात का? नाही. जे डिझॉल्व होतील त्यांना, त्या बेसला आपण अल्कली म्हणतो. आता इथं बाळांनो आपण सगळं बोलतोय ॲक्वेस सोल्युशन संदर्भात, म्हणजे तिथं आपण त्या बेसिस बद्दल बोलतो जे पाण्यामध्ये ऑलरेडी डिझॉल्व होतील. जे पाण्यामध्ये डिझॉल्वच होणार नाही तर ते हायड्रॉक्साईड कंपाऊंड असेल तरी ते हायड्रॉक्सिल आयन देणार नाही, OH- देणार नाही. इथं आपण बोलणार आहे जे बेसेस पाण्यामध्ये डिझॉल्व होतात त्यांच्या संदर्भाने, म्हणजेच आपण काय करणार, या ठिकाणी फक्त त्याच बेसिस बद्दल बोलणार जे डिझॉल्व होणारे ॲक्वेस सोल्युशन वॉटरमध्ये, त्यांना आपण अल्कली म्हणतो. म्हणून इथं मी अल्कली शब्द वापरला. सो अकॉर्डिंग टू द अरहेनियस थेरी, अँड अल्कली इज ए हायड्रॉक्साईड कंपाऊंड. ज्या कंपाऊंडमध्ये OH आहे तेच कंपाऊंड काय असू शकतात, अल्कली असू शकतात, बेस असू शकतात. सो अल्कली इज ए हायड्रॉक्साईड कंपाऊंड that gives hydroxyl ions, OH- ions in aqueous solution. म्हणजे असा कंपाऊंड असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये OH आहे, हायड्रॉक्साईड कंपाऊंड आहे, तोच अल्कली असू शकतो. पण तेवढंच नाही, हायड्रॉक्साईड कंपाऊंड असून त्याने पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर त्याचं आयोनायझेशन व्हायला पाहिजे आणि त्याने OH- हायड्रॉक्सिल आयन द्यायला पाहिजे. सो अकॉर्डिंग टू द अरहेनियस थेरी, alkali or base is nothing but a hydroxide compound that gives hydroxyl ions, OH- in aqueous solution. For example, NaOH, KOH, calcium hydroxide, CaOH twice, etc. etc. आता याचं कसं आयोनायझेशन होतं ते देखील बघूया. एकदा मला चॅट बॉक्समध्ये क्लिअर आहे का सगळं? एकदा सांगा चॅट बॉक्समध्ये, इज एव्हरीथिंग क्लिअर? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा, नाहीतर मी पुढे पुढे जाईल आणि तुम्ही तिथेच राहाल. क्लिअर आहे सांगा. गणेश, स्मिता, येस, व्हेरी गुड जी. चलो पुढे नेक्स्ट. आता याचं ऍक्च्युली आयोनायझेशन होतं कसं बघूया आपण. अतिशय सोपं आहे. एक एक्झाम्पल घेऊया, NaOH. आता हा बेस अल्कली होऊ शकतो का? पहिल्या स्टेपमध्ये बघा, हायड्रॉक्साईड आयन आहे का, हायड्रॉक्साईड कंपाऊंड आहे का? हायड्रॉक्साईड कंपाऊंड म्हणजे उजव्या साईडला OH तर आहे. दॅट गिव्स हायड्रॉक्सिल आयन इन ॲक्वेस सोल्युशन. मग याला आपण ॲक्वेस सोल्युशन मध्ये बनवूया, त्याला पाण्यामध्ये टाकूया. जर NaOH ला पाण्यामध्ये टाकलं, इट गिव्स Na++OH-, म्हणजेच इट गिव्स OH-. आता ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे का? कारण Na+ पुन्हा OH- सोबत कनेक्ट होईल आणि पुन्हा NaOH तयार होईल. म्हणजे दिस रिॲक्शन इज रिव्हर्सिबल, हो की नाही? म्हणजेच हा NaOH हायड्रॉक्साईड कंपाऊंड आहे, पाण्यामध्ये टाकला तो OH- देतोय, म्हणून NaOH इज ए अल्कली अकॉर्डिंग टू दी अरहेनियस थेरी. क्लियर आहे? अकॉर्डिंग टू द अरहेनियस थेरी, एनी हायड्रॉक्साईड कंपाऊंड दॅट गिव्स हायड्रॉक्सिल आयन्स, OH- आयन इन ॲक्युअस सोल्युशन. कोणते कोणते एक्झाम्पल? NaOH, KOH, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याचं प्रॉपर मेकॅनिझम, आयोनायझेशन सुद्धा डिअर स्टुडंट्स तुम्हाला इथं दिलंय. पुढे बघा बरं, पुढे सांगा. या ठिकाणी बघा, आता मी तुम्हाला सांगितलं ऍसिड आणि बेस. आता जर ऍसिड आणि बेसची जर टक्कर केली तर काय तयार होईल हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा त्याचं न्यूट्रलायझेशन कसं होईल ते बघायचं. अरेनियस थेरीने सांगितलेला ऍसिड हा H+ देत होता आणि बेस अल्कली हा OH- देत होता. म्हणजेच यांचं जर पाहिलं, द प्रोसेस ऑफ न्यूट्रलायझेशन इन्व्हॉल्व्स द union or combination of the H+ and OH- ions to form water. म्हणजेच जो HCl किंवा ऍसिड H+ देत होता तो आणि NaOH OH- देत होता तो, यांचं काय झालं, कॉम्बिनेशन, युनियन होतं, वी गेट वॉटर. बट ऑलवेज रिमेंबर, जेव्हा तुम्ही ऍसिड आणि बेस दोघांची टक्कर करणार आहात त्या ठिकाणी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते, स्ट्रॉंग. आता सॉल्ट तयार होत असतो. जर तुम्ही, आता मला एक सांगा, एक स्ट्रॉंग ऍसिड घेतला आणि वीक बेस घेतला तर त्यांची प्रॉपर टक्कर होईल का? कोण वरचढ असेल तर ऑलरेडी ऍसिड वरचढ असेल तर स्ट्रॉंग आहे, म्हणजे सॉल्ट सुद्धा ऍसिडिक सॉल्ट तयार होत असतो.
जर दोघं सम असेल, दोघं कोल्हापूरचे पैलवान आहेत, सारखेच एकाच तालमीत एकाच गुरुकडून शिकलेले, तर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस एकदम टक्कर प्रॉपर होईल. वी गेट न्यूट्रल सॉल्ट. सो ऑलवेज रिमेंबर फर्स्ट ऍसिड प्लस बेस वी गेट सॉल्ट अँड वॉटर. ऍसिड प्लस बेस वी गेट सॉल्ट अँड वॉटर. मग याच्यामध्ये दोघंही जर स्ट्रॉंग असतील तर वी गेट न्यूट्रल सॉल्ट. एक ऍसिड स्ट्रॉंग आहे, बेस वीक आहे, स्ट्रॉंग जे असेल तर ते पुढं कॅरी होईल. डन आहे. आता लक्षात ठेवा, अकॉर्डिंग टू द अर्हेनियस थेरी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इज लाईक दिस. ऍसिड प्लस वॉटर वी गेट सॉल्ट, ऍसिड प्लस बेस वी गेट सॉल्ट अँड वॉटर. क्लिअर आहे? चॅट बॉक्समध्ये सांगा इथपर्यंत क्लिअर आहे म्हणून, इथपर्यंत क्लिअर आहे म्हणून सांगा चॅट बॉक्समध्ये. आता अतिशय महत्वाचं, ज्याच्यावरती म्हणजे एक स्कोप का निर्माण झाला, ब्रॉन्स्टेड लॉरीला का असं सुचलं की आता आपण ऍसिड्स बेसिस बद्दल बोललं पाहिजे. रिसर्च कसा करतात डिअर स्टुडंट्स, आता आपल्याकडे MSc चे जे भरपूर विद्यार्थी, आता तुम्हाला MSc ला सुद्धा खूप म्हणजे सगळ्याच युनिव्हर्सिटीने NEP पॅटर्ननुसार तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयरला आता प्रोजेक्ट्स द्यायला लावले. तर जेव्हा तुमच्या असं लक्षात येतं का इथं या गोष्टीची उणीव आहे शुभांगी, तर तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की इथं उणीव आहे तर इथं रिसर्च केला पाहिजे. तसंच झालेलं आहे की आता नेहमी तुम्हाला एक सांगू का, जर मी तुम्हाला युट्यूबला विचारलं मी कसा शिकवतो, तर 10 विद्यार्थी चांगलं म्हणणार आहेत आणि 20 विद्यार्थी निगेटिव्ह पण बोलतील. मी असं अज्युम करूच नाही शुभांगी की मी चांगलं शिकवतो किंवा हा वांगलं शिकवतो, अज्युम करू नये. तसंच झालेलं आहे. आता आपल्याला अर्हेनियस थेरी चांगली आहे हे बोलायचंय, तर शुभांगी खूप चांगल्या गोष्टी सांगेल. हा सर त्याने सांगितलं, पहिल्यांदा सांगितलं की ऍसिड म्हणजे H+ देणारा, कोणीच सांगितलं नव्हतं, चांगली गोष्ट. आता तिला जर असं वाटलं की सर मला आता या ठिकाणी निगेटिव्ह गोष्टी सांगायच्या, शुभांगी म्हणतात नोटिफिकेशन येत नाही लाईव्हचं. जर लाईव्हचं नोटिफिकेशन येत नसेल, थोडक्यात आपण घराचं कुलूप लावून टाकलं, शुभांगी तुम्ही घराचं कुलूप लावलं, पाहुणे येतील का तुमच्या घरी, आणि तुम्ही म्हणले आमच्या घरी पाहुणेच येईना 2 दिवस झाले, तर याचा अर्थ तुम्ही कुलूप उघडा. म्हणजे मला सांगायचं की तुम्ही तुमच्या मोबाईलला ॲपला नोटिफिकेशन अलाव नाही केलेलं. जेव्हा तुम्ही सेटिंगमधून जाऊन अलाव कराल नोटिफिकेशन, तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. कधी कधी काय होतं माहिती का, की जेव्हा आपण ॲप इन्स्टॉल करतो तर त्यावेळेस तुम्ही सुरुवातीलाच पॉपअप येतं की या ॲप्लिकेशनला मोबाईलमध्ये नोटिफिकेशन अलाव करायचं का, आणि आपला एक जनरल ट्रेंड असतो डिसेबल करत, आपण अलाव करत नाही, डोंट अलाव करतो. मग त्याला आधीच कळलं की याला अलाव नाही करायचं, त्यामुळे तुमच्या लक्षातच नाही की त्याला तुम्हाला नोटिफिकेशन अलाव नाही केलं. आता नसेल केलं तर आता सेटिंगमधून करा, नाहीतर काळजी करायची गरज नाही, डायरेक्ट ॲप डिलीट करायचं, पुन्हा ॲप इन्स्टॉल करायचं, ते पुन्हा पॉपअप येईल तेव्हा अलाव करायचं, म्हणजे तुम्हाला प्रॉपर नोटिफिकेशन येईल. येस. आता बघा द कॉन्सेप्ट ॲडव्हान्टेजेस बघायचे आपल्याला. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ अर्हेनियस कॉन्सेप्ट सांगू शकता? आता बघा, आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲडव्हान्टेजेसमध्ये म्हणजेच काय, त्या अर्हेनियस थेरीबद्दल शुभांगी चांगलं बोलायचंय. पहिलं काय चांगलं बोलणार, टू डिटरमाइन द ऍसिड बेस प्रॉपर्टीज ऑफ ॲक्वियस सोल्युशन. याने काय सांगितलं होतं, ऍसिड आणि बेस वॉटरच्या संदर्भात सांगितलं होतं. जर एखाद्या कंपाऊंड वॉटरमध्ये सोल्युबल असेल, दॅट इज ॲक्वियस सोल्युशन. वेन सोल्यूट इज डिझॉल्व इन सॉल्वंट वी गेट सोल्युशन. तर त्या सोल्युशन म्हणजे ते सोल्यूट जो असेल, जो H+ देणारा किंवा OH- देणारा असेल, तो वॉटर सॉल्वंटमध्ये टाकला तर वी गेट सोल्युशन. त्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये त्याची जर ऍसिड बेस त्या प्रॉपर्टी काढायची असेल तर वी कॅन इझिली फाइंड आउट. त्याने H+ दिला तर ऍसिड, त्याने OH- दिला तर बेस. हे आपल्याला अर्हेनियसने शिकवलंय. शुभांगी क्लिअर आहे? बाकीचे स्टुडंट्स पण सांगा पटपट. इथपर्यंत क्लिअर आहे का? जल्दी से. यस शीतल, व्हेरी गुड. इझिली डिटरमाइन करू शकतो. शीतल कुरे, व्हेरी नाईस. म्हणजेच काय, अर्हेनियसची ही एक ॲडव्हान्टेजेस आहे. म्हणजे एखादा सबस्टन्स घ्या, पाण्यामध्ये टाका, तो ॲक्वियस सोल्युशन त्यात तयार होईल. त्याने जर H+ दिला तर ऍसिड, त्याने OH- दिला तर बेस. हे आपल्याला अर्हेनियसने शिकवलंय. व्हेरी गुड शुभांगी. यस. आता दुसरं बघा. आता एखाद्याबद्दल आपल्याला चांगलं बोलायचं ना, निगेटिव्ह नंतर पाहू त्याला. आता चांगलं बोलू. टू एक्सप्लेन व्हेरियस एस्पेक्ट सच ॲज न्यूट्रलायझेशन, स्ट्रेंथ ऑफ ऍसिड्स अँड अल्कलीज अँड हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स. बघा आता अर्हेनियसने आपल्याला शिकवलं H+ आणि OH- यांची न्यूट्रलायझेशन करून वी गेट वॉटर, ऍसिड आणि बेस यांचं न्यूट्रलायझेशन करून वी गेट सॉल्ट अँड वॉटर. हे आपल्याला अर्हेनियस थेरीने सांगितलंय, तर हे त्याचं ॲडव्हान्टेजेस झालं, चांगलीच गोष्ट आहे. स्ट्रेंथ ऑफ ऍसिड्स आणि अल्कली म्हणजे त्याने सांगितलं की जर H+ देत असेल तर तो जास्त म्हणजे पूर्ण डिसोसिएट होत असेल, H+, H++ Cl- पूर्ण HCl,
पूर्ण डिसोसिएट होत असेल तर ते स्ट्रॉंगर असेल. जर वीक डिसोसिएट होत असेल, पुन्हा कनेक्ट होऊन पुन्हा रिव्हर्सिबल रिॲक्शन दाखवत असेल तर तो वीक असेल. हे सुद्धा आपल्याला अरेनियस वरूनच कळतं, अरेनियस थेरीवरून. पुढे बघा, अजून आता आपल्याला बघायचं, एवढे दोनच होते त्याचे ॲडव्हान्टेजेस. कारण मुळामध्येच त्याने काय घोळ घातला, त्याने ॲक्युएस सोल्युशन हा शब्द वापरला आणि तिथं तो फसलाय. आता आपल्याला लिमिटेशन सांगायचे. आता ऑलरेडीच कर्डिले सरांनी लिमिटेशन सांगितला की तो तिथं फसलाय. मला सांगा, एवढे सगळे सबस्टन्सेस आपण केमिस्ट्रीमध्ये यूज करतो, भरपूर सबस्टन्सेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. हा, भला त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त आहे, पोलार येतो, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे वॉटर, म्हणून आरएनएसला वाटलं आपण वॉटरबद्दल बोलू. पण आपलं कसं असतं, जे चांगलं आहे ते नाही, वांगलं काय ते सांगायचं. मग मी म्हणणार की सर याच्यामध्ये बेंझिन, कार्बन टेट्राक्लोराईड आहे, वॉटर इनसोल्युबल आहे, यांचं कसं मग? जर सॉल्व्हंट मी वॉटरच नाही घेतला तर मग त्यांच्याबद्दल ऍसिड बेस बोलताच येत नाही, काय उपयोग आहे आरएनएसचा? हेच आपल्याला इथं आता बोलायचंय. बघा, आता हे ऑप्शन्समध्ये येतात बरं का, हे स्पर्धा परीक्षेच्या मध्ये ऑप्शन्समध्ये विचारलेलं असतं, एकदा बघणं गरजेचं आहे. द थेरी डिफाइन्स ऍसिड्स अँड अल्कलीज इन टर्म्स ऑफ द ॲक्वेस सोल्युशन ओनली. हो की नाही? इन टर्म्स, व्हेरी गुड शीतल. तर त्याने तोच घोळ घातलाय. ऍक्च्युली वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट, पण आपल्याला ते दिसत नाही ना. आपल्याला सांगितलंय काय? निगेटिव्ह. आपल्याला सांगितलं मोदी सरकार बोगस आहे, हे आपल्याला दाखवायचंय. ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी सापडतील, मग शोधायची गरज नाही. तर तसं आहे, इथं ऑलरेडी आपल्याला सांगितलंय बाबा की मला लिमिटेशन सांग तू. मग आता लगेच आपल्याला आठवण, इन टर्म्स ऑफ ॲक्वियस सोल्युशन ओनली, मग अँड नॉट इन सोल्युशन एनी अदर सॉल्व्हंट. मग असे काही सबस्टन्सेस जे वॉटरमध्ये सोल्युबल नाही आहेत, पण ते कार्बन टेट्राक्लोराईड ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतात, बेंझिनमध्ये होतात, त्यांचं काय? मग अरेनियस गप्प बसला आणि मग ब्रॉन्स्टेड लॉरीला त्याने चान्स दिला की तुम्ही नवीन थेरी बनवा. तर आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. सो व्हॉट अबाउट अदर सॉल्व्हंट, ही त्याची विद्यार्थी मित्रांनो काय आहे? लिमिटेशन आहे. पुढे बघूया. The theory does not provide any explanation regarding acids and basic properties of certain salts. म्हणजे असे काही सॉल्ट्स आहेत, जसं NH4NO म्हणजे अमोनियम नायट्रेट, NH4NO3 किंवा NaNH2 इन लिक्विड अमोनिया. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये असे काही सॉल्ट्स आहेत ज्यांच्याबद्दल अरेनियसला सांगता येत नाहीये तो ऍसिड आहे का बेस आहे. उदाहरणार्थ अमोनियम नायट्रेट जर तुम्ही घेतला इन लिक्विड अमोनिया, तर लिक्विड अमोनियामध्ये सॉल्व्हंटमध्ये घेतला, वॉटरमध्ये नाही घेतला, त्याला बोलता येत नाही. आता जेव्हा अरेनियसला विचारलं की अमोनियम नायट्रेट ऍसिड आहे का बेस आहे, तो सांगू नाही शकत. तो म्हणाल वॉटर घ्या, पाण्यात टाका, पण तो लिक्विड अमोनियामध्ये घेतलाय ना, सॉल्व्हंट लिक्विड अमोनिया वापरलाय. तर मग त्याला जर अमोनियम नायट्रेट इन लिक्विड अमोनिया जर घेतला, इट बिहेव्स ॲज अन ॲसिड. तो काय करतोय? ॲसिड म्हणून बिहेव करतोय, आणि हे अरेनियसला सांगता येत नाहीये. दुसरी गोष्ट, हे जरी असेल, पहिली गोष्ट हायड्रोजन कंपाऊंड नाहीये, अमोनियम NH4. आता बरं तुम्ही म्हटलं हाय इथं हायड्रोजन आहे सर, बरं हायड्रोजन कंपाऊंड असेल तर H+ देत नाहीये आणि वॉटर नाही वापरलेलं, हो की नाही? आता तुम्ही मग म्हणाल जर H+ देत नाही, वॉटरच सॉल्व्हंट वापरलं नाही, तर त्याला बोलताच येणार नाही, इट डज नॉट कंटेन H+. सो इट डज नॉट कंटेन H+. आता एक सांगताना माझ्या लक्षात आलं की NH4 नायट्रोजन आहे, हायड्रोजन कंपाऊंड आहे, हायड्रोजन आहे त्यामध्ये, हायड्रोजन कंपाऊंड आहे मी नाही म्हटलं तर रिअली सॉरी. तर हायड्रोजन कंपाऊंड आहे पण H+ देत नाही, आणि त्याच्यानंतर बाळांनो या ठिकाणी हा वॉटर ॲज अ सॉल्व्हंट वापरलेला नाहीये. त्याच्यामुळे शीतल, इट अरेनियस कॅनॉट एक्सप्लेन व्हाय अमोनियम नायट्रेट इज अन ॲसिड. आणि तो सॉल्ट आहे, ते त्याला सांगता येत नाही, ते त्याचं लिमिटेशन आहे. पुढे बघूया. सोडा NaNH2 इन लिक्विड अमोनिया. आता NaNH2 सोडामाइड इन लिक्विड अमोनिया एक बेसिक रिॲक्शन आहे जी विचारली जाऊ शकते. तर तुम्हाला आता ते एक टास्क आहे, NaNH2 इन लिक्विड अमोनिया कधी वापरला जातो. म्हणजे तुम्हाला ॲसिटिलिनचा कशामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी तुम्ही काय करताय, तर त्याचं हा रिएजंट कुठं वापरायचा ते चॅट बॉक्स, कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगायचं. NaNH2 इन लिक्विड अमोनिया. आता बघा, NaNH2 इन लिक्विड अमोनिया वॉटर ॲज अ सॉल्व्हंट नाहीये, सॉल्व्हंट म्हणून अमोनिया वापरलाय, लिक्विड अमोनिया. दुसरी गोष्ट, आता हायड्रॉक्साईड कंपाऊंड आहे का? OH नाहीये त्याच्यामध्ये, हायड्रॉक्साईड कंपाऊंडच नाहीये, बिहेव्स ॲज अन बेस. आता सर
तुम्ही इथं अल्कली का नाही म्हणले? आलं का ध्यानामध्ये? शीतल, शुभांगी, इथं शब्द मी बेस का वापरला, अल्कली का नाही वापरला? कारण सोडा अमाइड इथं मी वॉटरबद्दल बोलतच नाहीये. जे बेसेस वॉटरमध्ये सोल्युबल होतात त्यांनाच अल्कली म्हणायचंय, म्हणून इथं मी बेस म्हटलं. इट बिहेव्स ॲज अ बेस दो इट डज नॉट कंटेंट OH मायनस आयन. त्याच्यामध्ये हायड्रॉक्साईड कंपाऊंड नाहीये, OH मायनस देत नाही आणि तरी सुद्धा तो बेस आहे. मग या ठिकाणी अरेनियसला ती गोष्ट सांगता आलेली नाही, त्यामुळे ते त्याचं लिमिटेशन आहे. पुढे बघा, धिस वन, देर आर सर्टन कंपाऊंड्स विच डू नॉट प्रोड्यूस OH minus ions in water solution, still they exhibit basic properties like acetate ion. म्हणजे असे काही कंपाऊंड्स आहेत ते OH मायनस देत नाहीत शीतल, पण तरी सुद्धा ते काय आहेत, बेस आहेत, जसं ॲसिटेट आयन. मग हे वाव झाला लेविसला कळलं. लेविस सांगायला लागला का जो इलेक्ट्रॉन पेअर डोनर इज अ बेस, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर इज अ ॲसिड. मग हे लेविसला कळलं, हे अरेनियसला त्यावेळेस सांगता आलेलं नाहीये, अजून नाही सांगता आलेलं. मग कळलं तुमच्या डोक्यात क्लिअर बसलंय की काही बेसेस आहेत विच डू नॉट प्रोड्यूस OH मायनस आयन इन वॉटर सोल्युशन. पुढे, द थिअरी डज नॉट एक्सप्लेन द बेसिक नेचर ऑफ सबस्टन्सेस लाईक पिरिडीन. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड असंच आहे ना, हो की नाही? बेंझीन, त्यालाच फक्त नायट्रोजन, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. पिरिडीन इज अ बेस, सगळ्यांना माहिती आहे. नाही तर तुम्ही टेस्ट घेऊन बघा. कशी घेणार बरं? पिरिडीन बेस हे कसं सांगणार तुम्ही लॅबोरेटरीमध्ये? सांगा बरं शीतल, शुभांगी. तर पिरिडीन बेस आहे, अमोनिया इज अ बेस, NH3 अमोनिया इज अ बेस. हे अरेनियसला अजिबात सांगता आलेलं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. का? कारण त्याने काय सांगितलंय, H+ देणं म्हणजे ऍसिड आणि OH मायनस घेणं म्हणजे बेस. देणं म्हणजे बेस, घेणं नाही. H+ देणारा वॉटर सोल्युबल ऍसिड, जर एखादा पाण्यामध्ये टाकल्यानंतर OH मायनस देतो तर तो बेस असेल. हे या गोष्टी त्याने सांगितल्या, पण पिरिडीन आणि अमोनिया हे बेस आहेत हे काय त्याला सांगता आलेलं नाहीये. ते कोणी सांगितलं ते पण मला चॅट बॉक्समध्ये सांगा. आता पुढचा महत्वाचा मुद्दा, this theory cannot explain acidic character of the salts like AlCl3. आता बऱ्याच रिॲक्शन मध्ये तुम्ही AlCl3 वापरता, FC रिॲक्शन्स मध्ये वापरता, which does not possess H+ ion. AlCl3 मध्ये H+ नाहीये. आणि अरेनियस काय सांगतो, एनी सबस्टन्स विच गिव्स H+ ion in their aqueous solution. पण AlCl3 H+ देऊ शकत नाही, तरी तो ऍसिड आहे. कसं गप्प बसून घेतलंय अरेनियसने? मग त्याचं लिमिटेशन झालं. आणि सगळ्यात महत्वाचं, डेफिनेशन ऑफ न्यूट्रलायझेशन इज लिमिटेड ओनली टू दी रिॲक्शन टेकिंग प्लेस इन ॲक्वियस मीडियम. जेवढ्या रिॲक्शन शुभांगी, जेवढ्या रिॲक्शन, हा व्हेरी गुड, जेवढ्या रिॲक्शन ॲक्वियस मीडियम मध्ये होतील त्यांचंच ऍसिड बेस कॅरेक्टर बघून आपण न्यूट्रलायझेशन सांगू शकतो. आपण म्हणजे अरेनियस, बाकीच्यांचं काय सांगता येत नाही. दॅट इज अ लिमिटेशन. पुढे बघा, दिस थेअरी, आता सगळ्यात महत्वाचं, याच्यापेक्षा वेगळंच काही नाही. मुळामध्ये जे अझम्पशन त्याने सांगितलं तेच अस्तित्वात नाहीये. कळतंय का? त्याने जे सांगितली, जी डेफिनेशन सांगितली तेच पॉसिबल नाहीये. तेच आता तुम्हाला सगळ्यात लिमिटेशन बघा. दिस थेअरी अज्युम्स द प्रेझेन्स ऑफ बेअर म्हणजेच काय, उघडा, नेकेड. बेअर म्हणजेच काय, नेकेड म्हणजेच काय, उघडा. सगळ्यात थोडक्यात ताटे उघडा ज्ञानेश्वरा. तर त्याने असं सांगितलंय, त्याने अशी थिअरी अज्युम केली की जर समजा एखादा सबस्टन्स पाण्यामध्ये टाकला तर तो H+ देतो, म्हणजे उघडा H+ देतो, नेकेड बेअर H+ देतो. बट दिस थिअरी अज्युम्स द प्रेझेन्स ऑफ ए बेअर H+ प्रोटॉन. अ बेअर प्रोटॉन H+ cannot exist as a in a water because of its high hydration energy. म्हणजे त्याने काय सांगितलं, त्याची ऍसिडची डेफिनेशन काय पाहिलं का तुम्ही? एनी सबस्टन्स विच गिव्स H+ ion इन देअर ॲक्वियस सोल्युशन, म्हणजे एनी सबस्टन्स विच गिव्स H+ इन H2O इन ॲक्वियस सोल्युशन. आता नेहमी लक्षात ठेवा, त्याच्या हायड्रेशन एनर्जीमुळे
H+च्या, तो नेहमी काय करतो, हा H2O सोबत बाइंड होतो वॉटरमध्ये. H+ वॉटरमध्ये नेकेड बेअर उघडा सापडू शकत नाही, तर तो तयार करतो H3O+ हायड्रोनियम आयन किंवा हायड्रोक्झोलियम आयन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, H+ नेकेड मिळूच शकत नाही पाण्यामध्ये, आणि ती थिअरी सगळीच त्याच्या राज्यमे आहे. म्हणजेच हे त्याचं झालं लिमिटेशन. तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं एक योगदान अरेनियसने केमिस्ट्रीमध्ये दिलंय. पण आपली सवय ना, आपण ह्युमन्स आहेत, चांगलं बोलायचं म्हटलं, मेलेला एखाद्या व्यक्तीला पहा, हा चांगला होता, अमुक होता, तर ऑटोमॅटिक सांगत आहेत. पण जेव्हा वाईट बोलायचं असेल, त्याने तुम्हाला एकदा का फक्त तुम्ही 100 रुपये मागा दिले नाही, शुभांगीने दिले नाही मला पैसे, का शुभांगी अशी आहे, लेक्चर बरोबर करीत नाही, कधी आन्सरच देत नव्हतं, तिला काही येतच नव्हतं, हे कर्डिले सर बरोबर बोलतील. आणि जर तिने बरोबर फी वेळेत भरली, का शुभांगी शिरभाते एकदम बेस्ट स्टुडंट, एकदम क्लेवर स्टुडंट बरं का, रेग्युलर फी द्यायची, रेग्युलर कमेंट करायची, तर ह्या ह्युमन टेंडन्सीज आहेत. पण तरी सुद्धा एखाद्या गोष्टीचं निगेटिव्ह पाहिल्यानंतर आपल्याला रिसर्चला वाव मिळतो, आणि म्हणून ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट, लेविस ॲसिड बेस थेरी यात डेव्हलप झाल्या. सो दिस इज ऑल अबाउट अरेनियस कॉन्सेप्ट. महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. समजले असेल तर एकदा चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये सांगा. यामध्ये कोणती थिअरी तुम्हाला अवघड वाटते ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. थँक्यू. काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही विचारू शकता. क्लिअर आहे? येस, व्हेरी गुड. यस शुभांगी. बाकीचे स्टुडंट्स पटपट पटपट आन्सर द्या. एवढे सगळे तुम्ही ॲपला स्टुडंट्स आहे, पटपट सांगा. अच्छा, हाँ, वेरी गुड, वेरी गुड. वेल डन, वेल डन. चलो जी फिर, ऑल क्लियर. अरे वाह, व्हेरी नाईस. यस निकिता, व्हेरी नाईस. शीतल, व्हेरी गुड. बाकीचे स्टुडंट्स, यस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. एवढ्या भरभर कमेंट्स चालल्यात, खूपच छान. लवकरच तुम्हालाच पोस्ट मिळणार आहे, सगळ्यांना एक एक पोस्ट देऊ आपण. चला थांबूया इथे. थँक्यू.